नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये ई-श्रम कार्ड कशा प्रकारे तयार करू शकता, म्हणजेच ई-श्रम कार्डमध्ये कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण बघणार आहोत। ई-श्रम कार्ड कशा प्रकारे बनवायचं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे हे देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। तर ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी एक तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे किंवा तुमच्याकडे फिंगरप्रिंट डिव्हाइस असणे आवश्यक आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरी देखील तुमच्या मोबाईलद्वारे देखील तुम्ही ई-श्रम कार्ड बनवू शकता। तर ते कशा प्रकारे बनवू शकता, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला registereeshram.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशन हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा ॲज इट इज या ठिकाणी टाकून घ्या आणि या ठिकाणी नो आणि या खालच्या याच्यावरती पण नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सेंड OTP करा। सेंड OTP केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल किंवा जे मोबाईल नंबर तुम्ही दिलात त्यावरती एक 6 डिजिटचा OTP पाठविला जातो। तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या समोर आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन दिला जाईल। या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्हाला या 3 बॉक्समध्ये म्हणजे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जसे की मी म्हणल्याप्रमाणे तुमच्याकडे एकतर फिंगरप्रिंट असणे आवश्यक आहे बायोमेट्रिक कॅप्चरसाठी किंवा आयरिस किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी मी OTP सिलेक्ट करतो, कारण माझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे मी OTP सिलेक्ट केला आहे। त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन वरती टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला जे की तुम्हाला आधार कार्ड नुसार तुमचे डिटेल्स दाखवले जातील, जसे की तुमचे इयर ऑफ बर्थ, त्यावरून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, म्हणजे सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचं आहे। पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव हे सगळे डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि नॉमिनी डिटेल्स टाकून तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस या ऑप्शन वरती यायचं आहे। ॲड्रेस या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचा रेजिडेन्शियल ॲड्रेस जे कोणता असेल ते ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला होम स्टेट, तुमचा स्टेट, राज्य, जिल्हा अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी करंट ॲड्रेस, अर्बन अँड रूरल हे ऑप्शन दाखवेल। या ऑप्शन मध्ये तुम्हाला जर तुम्ही शहरी विभागामध्ये जर राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही ग्रामीण विभागामध्ये राहत असाल तर या ठिकाणी रूरल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी स्टेट आणि जिल्हा आणि या ठिकाणी तुमचा तहसील अशा पद्धतीने टाकून तुमचा जे कोणता विलेज असेल ते विलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी पिन कोड टाकून घ्यायचा आहे तुमचा। हे सगळं टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही करंट लोकेशन वरती तुम्ही किती वर्ष झाले राहत आहात तर या ठिकाणी तुमचे
तुम्ही कधीपासून राहतात हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुम्ही 25 वर्षापेक्षा जास्त दिवस या ठिकाणी तुम्ही याच लोकेशनला राहतात तर या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करा. परमनंट ॲड्रेसमध्ये जर तुमचा परमनंट आणि टेम्पररी ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेम ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन या ऑप्शनमध्ये ई श्रम कार्ड होल्डर ज्यांचं तुम्ही काढत आहात त्यांचं या ठिकाणी शिक्षण किती झाले हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. शिक्षण या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर जर तुमच्याकडे त्या शिक्षणासंबंधी कोणते सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्ही अपलोड करू शकता किंवा हे मॅन्डेटरी नाही आहे, याला तुम्ही सोडून पण देऊ शकता. त्यानंतर तुम्ही मंथली किती इन्कम कमवता हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. तुमचे जे काही इन्कम असेल ते इन्कम या ठिकाणी सिलेक्ट करा आणि जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. नसेल तर याला सोडून द्या. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्या समोर NCO कोड या ठिकाणी दाखवले जातील. NCO कोडमध्ये जर तुम्हाला बघायचे असतील तुमचं जे कोड असेल कोणता कोड येईल तर या ठिकाणी क्लिक हेअर टू व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही काम करत असाल कोणत्या फील्डमध्ये तुम्ही काम करत आहात त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्ही हे जे ऑक्युपेशन कोड आहे हे तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्ही या ठिकाणी जर ॲग्रिकल्चरमध्ये काम करत आहात तरी सुद्धा या ठिकाणी ॲग्रिकल्चर जर तुम्ही टाकलात तर या ठिकाणी अशा पद्धतीने देखील येईल तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. तुमचं या ठिकाणी ऑक्युपेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या कामामध्ये तुम्ही किती वर्ष एक्सपिरियन्स आहे तुमचं हे तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये या कामा व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणते काम करत असाल ते या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर त्या कामामध्ये तुमचे किती स्किल्ड आहे, तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतली आहे का, हे सगळे डिटेल्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर टाकायचं आहे. किंवा सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा समोर जाऊ शकता. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू कराल तुमच्या समोर जे लास्ट ऑप्शन येईल बँक अकाउंट डिटेल्स, जे की त्या होल्डरचे या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे. बँक अकाउंट डिटेल्समध्ये सर्वप्रथम या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे. ज्यांचं तुम्ही ई श्रम कार्ड बनवत आहात किंवा रजिस्ट्रेशन करत आहात त्यांचं या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचं आहे. कन्फर्म बँक अकाउंट नंबरमध्ये पुन्हा एकदा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, त्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे. पासबुकवरती जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि IFSC कोड या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुमच्याकडे IFSC कोड अवेलेबल नसेल तरी देखील तुम्हाला सर्च करू शकता या ठिकाणी बँक वाईज. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने देखील या ठिकाणी IFSC कोड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. IFSC कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एवढं करताच तुमचं या ठिकाणी कोणतं बँक असेल त्या बँकेचे नाव आणि ब्रँच कोणती आहे त्या ब्रँचचे नाव देखील या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिसले जातील. हे बँकेचे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्या समोर जे तुम्ही फॉर्म भरत आहात ते फॉर्म अशा पद्धतीने ओपन होईल. यामध्ये तुमचं नाव जे की तुम्ही आतापर्यंत भरलात यामध्ये आधार कार्ड नुसार अशा पद्धतीने नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर या ठिकाणी दाखवले जाते. या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर, मॅरेज स्टेटसमध्ये मॅरिड आहात का
त्यानंतर तुमच्या आईचे नाव किंवा हस्बंडचे नाव आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे, ओबीसी, एससी, एसटी जे कोणता असेल ते. त्यानंतर नॉमिनी डिटेल्समध्ये या ठिकाणी नॉमिनी डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर तुमचं एज्युकेशन कुठपर्यंत झालेलं आहे आणि तुमची इन्कम किती आहे आणि तुम्ही कोणतं काम करता, हे सगळे डिटेल्स आणि बँकेचे डिटेल्स, हे सगळे डिटेल्स तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहेत. हे सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर जर तुमचे डिटेल्स सगळे ओके असतील, यामध्ये काही तुमचं डाऊट नसेल, तर या ठिकाणी आय अंडरटेक वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं यामध्ये काही एडिट करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून देखील या ठिकाणी तुम्ही एडिट देखील करू शकता. जसं आपण या ठिकाणी सबमिट करू, म्हणजे मला कोणते याच्यामध्ये एडिट करायचे नाही, सगळे डिटेल्स ओके आहेत, तर या ठिकाणी सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमचा यूएन नंबर म्हणजेच यूएन कार्ड तुमचा जनरेट होईल, जे की तुम्ही याचा प्रिंटआउट काढून देखील यूज करू शकता. जे की यामध्ये ई श्रम कार्ड या ठिकाणी तुमचा फोटो, जे की आधार कार्डवर अवेलेबल असेल ते फोटो, आणि या ठिकाणी तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे फ्रंट पेजवरती राहील आणि बॅक साईडमध्ये तुमचं काम काय आहे, तुम्ही काय काम करता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा कार्ड जनरेट होईल. जे की तुम्हाला डाउनलोड यूएन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे कार्ड असेल, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कार्ड देखील या ठिकाणी डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ई श्रम कार्डमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि याचे जे फायदे आहेत तुम्ही उचलू शकता. ई श्रम कार्डमध्ये रजिस्ट्रेशन करण्यात काही डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.